आज आपण आजच्या 18 दिवसांच्या श्रीमद भगवद्गीतेच्या अभ्यासासाठी सुरुवात करूया. मग आता मी गुरुनाम मंत्र आणि गुरुवंदना घेतली. आपण समजून घेऊया की आपण आज काय काय शिकणार आहोत. आता ही पहिली स्लाइड. तर सर्वात प्रथम आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा इस्कॉन मंगलगुरू च्या वतीने स्वागत करते. आणखी आजच्या आपल्या अभ्यासाला आपण सुरुवात करूया. मग ह्या चित्रामध्ये जे दाखवले ते कोण आहेत तर भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद योजना श्रील प्रभुपाद असं मी म्हणाले. तर हे कोण आहेत हे आपण समजून घेऊया. तर हे इस्कॉनचे फाउंडर आचार्य म्हणजे प्रमुख संस्थापक आहेत. मग यांनी काय स्थापन केली तर इस्कॉन ही संघटना स्थापन केली. मग ह्याचा अर्थ काय आहे हे आपण समजून घेऊया. मग इस्कॉन म्हणजे काय आहे तर इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कृष्णा कॉन्शियसनेस म्हणजे काय मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटना. मग त्यांच्या शिकवणीवर किंवा त्यांनी जी भगवद्गीता लिहिली आहे त्याच्यावर आधारित आपण आजपासून अभ्यास भगवद्गीतेचा करणार आहोत. मग इथे दुसरे कोण दाखवले चित्रामध्ये तर हे श्री श्री राधा गोविंद आहेत. इस्कॉन बेंगलुरूचे जे मंदिर आहे त्यामध्ये जे अर्चविग्रह आहेत त्यांना श्री श्री राधा गोविंद असं म्हणतात. आणि त्यांना आपण प्रणाम करूया, भगवान कृष्णांना प्रणाम करूया. आणि आपले जे गुरु आहेत प्रमुख संस्थापक आचार्य आहेत की त्यांना आपण भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद किंवा श्रील प्रभुपाद म्हणतो त्यांना आपण प्रणाम करूया आणि आजच्या आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. मग आपण अभ्यास सुरुवात करण्यापूर्वी आपले जे श्रीला प्रभुपाद होते की जे प्रमुख आचार्य आहेत इस्कॉनचे त्यांच्याविषयी माहिती घेऊया. मग आता इथे या चित्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा दाखवलंय की एक छोटा मुलगा दाखवलाय आणि तो जगन्नाथाचा रथ आहे तर तो ओढतोय आणि त्याचे मित्रमंडळी सगळे गोळा केलेत पाहते या चित्रात. मग ह्याच्यातून आपण काय समजून घ्यायचं तर हे श्रीला प्रभुपाद आहेत की जे 5 वर्षांचे होते आणि त्या काळात त्यांनी कृष्णांची भक्ती सुरू केली आणि त्यांच्या मित्रांना सगळ्यांना बोलवून नातेवाईक जे त्यांच्या वयाचे छोटे छोटे होते त्यांना सगळ्यांना बोलवून त्यांनी सुद्धा जगन्नाथाची यात्रा आणि जगन्नाथाची जी यात्रा असते त्यामध्ये रथयात्रा निघते तर रथयात्रा त्यांनी अगदी लहान वयातच सुरू केली. म्हणजे काय त्यांची भक्ती अगदी लहान वयातच सुरू झाली. ते कृष्णांचे भक्त होते. मग आता अजून भक्त कृष्णांचं अगदी लहान वयातच कोणी सांगू शकेल मला? आठवते का आपल्या सगळ्यांना? असे भक्त प्रल्हाद होते ना लहान वयात त्यांनी कृष्णांची भक्ती सुरुवात केली आणि त्यांनी खूप छान पद्धतीने भक्ती करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले. मग असंच श्रील प्रभुपाद यांनी पण त्यांच्या वयाच्या 5व्या वर्षापासून कृष्णांची भक्ती सुरुवात केली. मग आता दुसऱ्या चित्रात आपण बघूया मधल्या चित्रात. तर इथे काय दाखवलंय हे श्रील प्रभुपाद यांचे गुरु आहेत भक्ती सिद्धांत सरस्वती त्यांचं नाव. मग गुरूंच्याकडून त्यांनी उपदेश घेतला आणि त्या उपदेशानुसार त्यांनी वैदिक साहित्य म्हणजे वैदिक साहित्य म्हणजे किंवा प्राण हे सगळे हे जे सगळं वैदिक साहित्य ह्याचा प्रसार आणि त्याची शिकवण करण्याची त्यांनी दीक्षा दिली. आणि अशा पद्धतीने मग काय केलं त्यांच्या गुरूंनी त्यांना काय सांगितलं होतं त्यांचं नाव भक्ती सिद्धांत सरस्वती.
तर त्यांनी त्यांना सांगितलं होतं की परदेशात तुम्ही जा आणि तिथे इंग्रजी भाषेमध्ये ह्या वैदिक ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करा. मग ऐकलं गुरूंच्या दृश्य त्यांनी आमिरीमध्ये जाऊन वेगवेगळ्या देशांमध्येही ते गेले. अशा पद्धतीने त्यांनी कृष्णाविषयी आणि वैदिक साहित्याविषयी किंवा जे ज्याला आपण वैदिक साहित्य म्हणजे भगवद्गीता म्हणू तर ह्याचा प्रचार करायला सुरुवात केली. मग वयाच्या 17व्या वर्षी ते या चित्रात दाखवले जलदूत नावाचं जहाज. तर 165 साली ते जलदूत नावाच्या जहाजामध्ये बसून प्रवास करून ते अमेरिकेला पोहोचले. हा प्रवास जो होता तो ह्यांचा 40 दिवसांचा झाला आणि असा प्रवास करून ते जेव्हा पोहोचले तेव्हा ते त्यांची कोणाशीच ओळख नव्हती, ते कोणालाच ओळखत नव्हते. आणि ते जाऊन मग त्यांनी इथे इथल्या लोकांना कृष्णांविषयी सांगायला सुरुवात केली. हळूहळू तिथल्या ओळखी होत गेल्या. मग तिथं त्यांनी भजन फुटपाथवर पहिल्यांदा केलं, मग संकीर्तन बागेमध्ये, मग त्यांच्या भोवती लोक गोळा झाले. मग हे काय आहे त्यांनी कुतूहल आणि विचारलं, मग त्यांनी माहिती दिली. अशा पद्धतीने त्यांनी 1 वर्ष खडतर प्रयत्न केले आणि मग 1966 साली इस्कॉनची स्थापना केली. म्हणजे ह्या कृष्ण भावनामृत संघाची त्यांनी स्थापना केली. मग अशा पद्धतीने त्यांनी देशोविदेशात सगळीकडे ते फिरले 1966 नंतर आणि सगळीकडे त्यांनी श्रीमद भगवद्गीता, कृष्ण कोण आहे, भागवतम असे वेगवेगळे आपले जे पवित्र ग्रंथ आहेत आणि कृष्णांविषयी सगळ्या देशांमध्ये आणि सगळ्या खंडांमध्ये फिरून प्रचार आणि शिकवण चा संदेश दिला. आणि मग ह्याचाच परिणाम म्हणून काय झालं तर अनेक देशांमध्ये असे सगळे मिळून खूप कमी कालावधीमध्ये 100 पेक्षा जास्त गुरुकुलं, मंदिरं आणि वेगवेगळे शिकवणारे सेंटर की जिथं किंवा वैदिक ज्ञानाचा प्रचार करणारी अशी सेंटर, कृषी संस्था अशा पद्धतीने स्थापन झाल्या. मग इतकं महान आणि असं पवित्र कार्य श्रील प्रभुपादांच्या हातून घडलं आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आपण हा 8 दिवसांचा कोर्स आपण करत आहोत, आपण शिकत आहोत. मग आपण किती सौभाग्यशाली आहोत, हो की नाही? आता आपण पुढे बघूया. हा, मग त्यांनी अशा पद्धतीने वेगवेगळ्या लोकांना भेटून त्यांना संकीर्तन शिकवलं, कृष्ण भक्ती शिकवली, त्यांना भजन कसं करायचं शिकवलं, जप कसा करायचा शिकवला आणि मग अशा पद्धतीने त्यांनी इस्कॉनची 1966 मध्ये स्थापना केली. आता आपण पुढे बघूया. हा, मग ते कसे भक्तांमध्ये जायचे, त्यांच्याशी कसा वार्तालाप करायचे आणि त्यांना कशा पद्धतीने शिकवायचे हे सगळ्या चित्रात दाखवले. मग त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, 100हून अधिक ग्रंथ लिहिले छोटे छोटे. आणखी भगवद्गीता यथार्थ स्वरूप ती त्याचंही त्यांनी लेखन केलंय, श्रीमद भागवतम. तर हे सगळं त्यांनी लिहिलं आणि हे लोकांपर्यंत पोहोचवलं आणि म्हणून आज आपण ह्याचा लाभ घेऊ शकतो. आता आपण पुढे बघूया. माताजी पुढची आहे. हरे कृष्ण माताजी. हा, मग हे कोण आहेत तर श्री श्री राधा गोविंद आहेत आणि हे आपल्या इस्कॉन बेंगलुरू मंदिरातील श्री श्री राधा गोविंद आहेत. त्यांना आपण प्रणाम करूया आणि आजचा पासूनचा जो आपला अभ्यासाचा प्रवास आहे हा चांगल्या पद्धतीने होऊ दे अशी आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया. मग आता ह्या चित्रात कोण आहेत तर हे श्री नामानिष्ठ प्रभूजी आहेत. तर हे आपल्या इस्कॉन
मंगळुरू जे मंदिर आहे त्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आजपासून गीता अभ्यासणार आहोत. आता आपण पुढे जाऊया. हा, मग आपले जे इस्कॉन बेंगलुरू मंदिराचे अध्यक्ष आहेत नामानिष्ठ प्रभूजी, तर यांचे गुरु कोण आहेत, तर जयपताका स्वामीजी जे इथे दाखवलेत मधल्या चित्रात. आणि मग ते कोणाचे शिष्य आहेत, तर श्रील प्रभुपाद यांचे. म्हणजेच काय, आपण जे ज्ञान घेणार आहोत भगवद्गीतेविषयी हे गुरु शिष्य परंपरेतनं आलेलं आहे आणि असं पवित्र ज्ञान आपण अभ्यासणार आहोत. आता आपण पुढे बघूया. हा, मग आता भगवद्गीता म्हणजे काय आहे, कोणी मला सांगू शकेल का? कोण कोण आहे इकडे? अन्वी, कीर्ती, कृपा, सई, साक्षी, संस्कृती, सारा, श्रीनिधी, स्वरा, ऋषा. आपल्या कोणाला माहितीये का भगवद्गीता म्हणजे काय आहे? आता आपण समजून घेऊया भगवद्गीता काय आहे ते. आता जी पुढची स्लाइड. हा, मग भगवद्गीता म्हणजे काय आहे, तर आपल्या जीवनाचं पुस्तक आहे किंवा पवित्र असा ग्रंथ आहे. तर त्याचा अर्थ काय आहे, तर ते आपण समजून घेऊया. तर भगवत याचा अर्थ काय, भगवान. मग भगवान कोण आहे, श्रीकृष्ण. आणि गीता म्हणजे काय, की गीत, गोड गायलेले असे गीत. मग भगवानांनी गायलेले गोड गीत किंवा श्रीकृष्णांनी गायलेलं गोड गीत किंवा गाणं म्हणजे काय आहे, भगवद्गीता. असा भगवद्गीतेचा अर्थ आहे. मग असं जे सुंदरचं गाणं आहे, तर हे कधी गायलं गेलं, तर ते युद्धभूमीवरती गायलं गेलं. आणि ते कोणी गायलं, तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी गायलं. मग ते श्लोकांच्या स्वरूपात सांगितलं गेलं आणि अशा 800 श्लोकांच्या स्वरूपात भगवद्गीता भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला एका गोड गीताच्या स्वरूपात सांगितली आणि ती 45 मिनिटांमध्ये सांगितली. मग आता आपण पुढे बघूया. हा, मग आता मी म्हणाले की भगवद्गीता हे आपल्या जीवनात पुस्तक आहे किंवा ग्रंथ आहे आपण म्हणूया. मग तसं ते का आहे हे आपण समजून घेऊया. आपण त्याला आपल्या जीवनाचं का पुस्तक म्हटलंय, तर हे आपण समजून घ्यायचं. तर आपण बघतो की आपल्या खेळण्यामध्ये आपण सगळे खेळले असतो ना, की रिमोटच्या कार असतात किंवा आपला जो मोबाईल असतो, तर त्याला पण कसं मॅन्युअल असतं. किंवा आपले जे रिमोटची कार असते त्याला पण मॅन्युअल असतं, हो की नाही. मग त्याच्यामुळे काय समजतं आपल्याला, की ती कार कशी चालवायची आहे, नेमकं कोणतं बटन दाबायचंय. किंवा आपला नवीन मोबाईल असेल तर त्याचं मोबाईलचं मॅन्युअल पाहिलं की आपल्याला समजतं की आपण कशा पद्धतीनं तो मोबाईल वापरायचा आहे. मग तसंच आपलं जे जीवन आहे, मनुष्य जीवन आहे, इथे आपण कसं जगायचंय, कशा प्रकारे जगायचंय, तर हे सगळं सगळं ज्ञान कोण देतं आपल्याला, तर भगवद्गीता देते. म्हणून आपण त्याला काय म्हटलंय, आपल्या जीवनाचं पुस्तक. म्हणजे काय, मॅन्युअल रूपी आपल्याला इतकं सुंदर ज्ञान भगवद्गीतेतून मिळतं आहे की आपण त्याला आपल्या जीवनाचं पुस्तक असं म्हटलं आहे. तर आपण पुढे बघूया. हा, मग आता आपण असं प्रार्थना करत असतो, हो की नाही. सगळेजण आपण देवाला प्रार्थना करतो. मग आपण कसं म्हणतो देवाला, की देवा माझ्याशी बोल, हो की नाही. मग आपण तर सतत म्हणत असतो देवा माझ्याशी बोल, पण आपल्याला कुठं माहिती होतं, हो की नाही. आज कळलं आपल्याला की हे तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णच बोललेले आहेत. आणि ते गीतेच्या माध्यमातून, या पुस्तकाच्या माध्यमातून
आपल्याशी प्रत्यक्ष बोलतायत. त्यांनी युद्धभूमीवर प्रत्यक्ष अर्जुनांना भगवद्गीता सांगितली आहे 45 मिनिटांमध्ये. मग ते आपल्याशी कशाच्या माध्यमातून बोलतात, तर भगवद्गीतेच्या माध्यमातून बोलतायत. मग ते आपल्याशी थेट प्रत्यक्ष बोलतायत, पण आपल्याला कुठे माहिती होतं, हो की नाही? मग आज आपल्याला कळलंय की आपल्याशी भगवान श्रीकृष्ण गीतेच्या माध्यमातून बोलतायत आणि आपल्याशी संवाद साधतायत. आपल्याला ते काय काय सांगतात, मग हे आपण आता अभ्यासायचं आजपासून. आणि मग काय करायचं, ते त्यांनी जसं सांगितलं तसं आपण आचरणात आणायचं, तसं प्रत्यक्ष कृती करायची आणि त्यातून आनंद घ्यायचा. कारण आपण आत्ताच अभ्यासलं की गीता हे आपल्या जीवनाचं पुस्तक आहे. तर जीवनात आपण आनंद कसा घ्यायचा आणि आपण सुखी समाजाने कसं व्हायचं, शांती कशी प्राप्त करायची, हे गीतेच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगणार आहेत आणि आपण ते अभ्यासायचंय. आता आपण पुढे बघू. हा, मग आता आपल्या मनात प्रश्न आला असेल ना की आपण मग इस्कॉनची भगवद्गीता का अभ्यासायची, तर दुसऱ्या पण भगवद्गीता आहेत, मग त्या आपण का नाही अभ्यासू शकत? तर त्यासाठी आपण हे मोबाईलचं उदाहरण घेऊया. तर इथे पहा हा, जर मोबाईलची ही केबल असेल, ही तार जर तुटलेली असेल, तर मग ह्याच्यातून विजेचा पुरवठा व्यवस्थित होईल का? नाही ना होणार, बिलकुल होणार नाही, हो की नाही? किंवा डाटा ट्रान्सफर करायचा असेल पण मोबाईलच आपला चार्ज नसेल, ही जी आहे प्रवाह, विद्युत प्रवाह खंडित झाल्यामुळं आपला मोबाईल चार्ज नसेल, तर आपण डाटा ट्रान्सफर करू शकू का? तर नाही होणार, हो की नाही? मग असंच हे जे भगवद्गीतेचं पवित्र ज्ञान आहे, हे परंपरेतनं आलं असले पाहिजे. मग ही जी साखळी आहे, ही जी शृंखला आहे ना, म्हणजे ही जी आपण मोबाईलची तार किंवा केबल बघितली, तर ही काय आहे, तर गुरु शिष्य परंपरा आहे. मग असं जेव्हा परंपरेतनं आलेलं ज्ञान असतं, तर ते अत्यंत पवित्र असतं. किंवा परंपरेतलं जे ज्ञान आलेलं असतं ते कसं असतं, शुद्ध असतं, कलंकित नसतं आणि ते जसं आहे तसंच्या तसं व्यवस्थित सांभाळून पुढच्या शिष्यांना गुरु देतात. म्हणून आपण काय करायचं, गुरु शिष्य परंपरेतनं आलेलं ज्ञान आहे ते ग्रहण केलं पाहिजे. मग कृष्णांकडून जे आलंय ते आपण ज्ञान ग्रहण करायचंय. मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, तर इस्कॉनची गीता अभ्यासायला लागेल. का? तर ही गुरु शिष्य परंपरेतून आली. म्हणजे काय, श्रीकृष्णांनी ब्रह्माजींना ज्ञान दिलं, ब्रह्माजींनी हे ज्ञान नारद मुनींना दिलं. असं क असं कर असं असं क असं ते ज्ञान आहे, ते गुरु शिष्य परंपरेतून श्रील प्रभुपाद यांच्यापर्यंत आलं. आणि असे ते 32वे आचार्य आहेत की ज्यांच्यापर्यंत हे ज्ञान जसं आहे तसं, जे जसं श्रीकृष्णांनी सांगितलंय तसंच्या तसं आलं. मग ही जी गुरु शिष्य परंपरा आहे, ह्या परंपरेतनं आलेलं ज्ञान आपण अभ्यासलं पाहिजे. मग आता श्रील प्रभुपाद यांचे कोण होते गुरु, तर भक्ती सिद्धांत सरस्वती हे गुरु होते. आणि भक्ती सिद्धांत सरस्वती यांचे गुरु कोण होते, तर गौरव किशोर दास बाबाजी होते. आणि त्यांचे गुरु कोण होते, तर भक्ती विनोद ठाकूर होते. आणि भक्ती विनोद ठाकूर यांचे गुरु कोण होते, तर जगन्नाथ दास बाबाजी होते. म्हणजे काय, हे असं पवित्र ज्ञान एका गुरुकडून त्यांच्या शिष्यांना असं आपल्यापर्यंत आलेलं आहे आणि म्हणून आपण ते अभ्यासलं पाहिजे. आता आपण पुढे बघूया. हा, मग असं जे ज्ञान आहे हे कसं पवित्र आहे हे आपण समजून घेऊया. तर आता या चित्रामध्ये आपण पाहतोय की एक मुलगा आहे, तो झाडावर चढलाय आणि तो त्या झाडावर चढून अगदी चांगली चांगली व्यवस्थित जी दिसतायत स्वच्छ न किडलेली फळं झाडावरची काढतोय आणि ती शेजारच्या मुलाला देतोय. आणि तो मुलगा जो आहे तो व्यवस्थित ती हातात घेऊन ती अगदी व्यवस्थितपणे शेजारी जी मुलगी उभी आहे त्या तिच्याकडे असलेल्या टोपलीमध्ये ठेवून देतोय. म्हणजे काय, त्या झाडावरून कशी छान स्वच्छ खराब नसलेली शुद्ध अशी फळं तो गोळा करतोय.
मग असंच हे पवित्र ज्ञान आहे. हे कधीही कलंकित नसतं आणि अत्यंत शुद्ध असतं. ज्यावेळेला एक गुरु त्या आपल्या शिष्यांना, ते आपल्या पुढच्या शिष्यांना, ते आपल्या पुढच्या शिष्यांना असं देत जातात. मग असं हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि मग हे कसं असतं, की जे गुरु असतात ते भगवंताचे अत्यंत श्रेष्ठ भक्त असतात आणि जेव्हा ते भक्त उत्तम असतात तेव्हाच ते उत्तम असे गुरु बनतात. आणि मग जेव्हा ते उत्तम गुरु असतात त्यावेळेला म्हणजे ते शिष्यांना जसं आहे तसं म्हणजे ज्ञान जे आहे श्रीकृष्णांनी जे दिलंय ते शिष्यांना देऊ शकतील, हो की नाही? मग अशाच पद्धतीने हे गुरु शिष्य परंपरेतून, गुरु शिष्य शृंखलेतून आलेलं जे ज्ञान आहे हे आपल्यापर्यंत इस्कॉनच्या भगवद्गीतेतून आपल्याला अभ्यासायला मिळत आहे. आणि ते आपल्याला कोणाकडून मिळतं? तर श्रील प्रभुपाद यांच्या माध्यमातून. मग हे वेगवेगळे गुरु दाखवलेत की ज्यांची मी नावं सांगितली आपल्याला. तर ह्या विविध गुरूंच्या माध्यमातून जसं आहे तसं आणि असं शुद्ध कलंकित न झालेलं पवित्र असं आपल्यापर्यंत ज्ञान पोहोचलेला आहे. आणि मग एखादा शुद्ध भक्तच असतो तो देवांचं जे ज्ञान आहे ते असंच जसं आहे तसं आपल्यापर्यंत पोहोचवू शकतात. पण इतर जे बुद्धिवादी लोक काय करतात, तर ते आपल्या विचाराप्रमाणे त्यांचं जे विचार आहेत, त्यांची जी बुद्धी आहे त्याप्रमाणे त्यांच्या मनाप्रमाणे त्याचा अर्थ लावतात, तसं लिहितात. वेगवेगळ्या लोकांनी गीता लिहिली आहे, त्याच्यावरती वेगवेगळ्या लोकांनी पुस्तकं पण लिहिली आहेत. पण ते काय करतात त्यांच्या बुद्धीप्रमाणे लिहितात. पण आपल्याला कसं ज्ञान आवश्यक आहे? तर गुरु शिष्य परंपरेने दिलं आणि जसं आहे तसं मिळणं आवश्यक आहे. ते कसं मिळेल आपल्याला? तर गुरु शिष्य परंपरेतून. आणि म्हणून आपण ते आहे. आता आपण पुढे बघूया. आता येतोय माझा आवाज? हरे कृष्ण. हा येतोय माताजी. तर आता आपण पुढे बघूया. मग भगवद्गीता कशी आहे? तर भगवद्गीता सूर्यासारखी आहे. मग आता सूर्यासारखी आहे असं का म्हटलंय? तर हे आपण समजून घेऊया. तर सूर्याकडे आपण पाहिलं तर आपण सतत एकटक पाहू शकू का? आणि सतत पाहायला सांगितलं तर आपल्याला जमेल का? तर बिलकुल नाही जमणार. काय होईल? आपले डोळे दुखायला लागतील ना, जळजळ व्हायला लागेल, डोळ्यातून पाणी यायला लागेल. मग इतका तीव्र सूर्याचा प्रखर असा प्रकाश आहे. मग अशीच भगवद्गीता आहे. आणि मग सूर्यप्रकाशाची तुलना आपण एखाद्या टॉर्चशी किंवा विजेरीशी करू का? त्यातून केवढासा प्रकाश येईल? छोटासाच येईल, हो की नाही? मग ह्याच्यावरून काय समजून घ्यायचं की भगवद्गीता हे अत्यंत दिव्य असं शास्त्र आहे. आणि हरे कृष्ण. माझा आवाज येतोय ना? होय माताजी आवाज येतोय. अनन्य तिला बहुतेक काहीतरी अडचण आहे जोडायला, आवाज येत नाहीये. तू जरा रेंज मध्ये येतेस का? म्हणजे ऐकू येईल. तर भगवद्गीता हे दिव्य ज्ञान असलेलं असं शास्त्र आहे आणि ते सर्वश्रेष्ठ असं शास्त्र आहे. आणि म्हणून त्याची तुलना कशाशी केली? सूर्याशी केली. म्हणजे सर्वशक्तिमान सूर्य जसा आहे की त्याच्या प्रकाशाची तुलना कोणाशी आपण करूच शकणार नाही कधी. तर अशा पद्धतीनं भगवद्गीतेमधलं पण ज्ञान हे अत्यंत उच्च कोटीचं आहे, अत्यंत दिव्य ज्ञान आहे. आणि म्हणून भगवद्गीतेला सूर्याची उपमा दिली. मग आता आपण पुढे बघूया. मग भगवद्गीता हा विशाल असा एक ग्रंथ आहे. म्हणजे अत्यंत व्यापक असे विचार आहेत त्याच्यामध्ये. आणि मग आपण जर त्याचं अध्ययनाला सुरुवात केली तर आपल्याला जवळजवळ 1 वर्ष लागेल. पण आपण काय करायचंय? 18 दिवसामध्ये भगवद्गीता अभ्यासायची आहे आणि समजून घ्यायची आहे. मग ती कशासाठी समजून घ्यायची? तर आपल्याला त्यामुळं भगवद्गीता विषयी सखोल जे अभ्यास आहे किंवा त्याचं ज्ञान आहे त्यासाठी आपण तयार होणं आवश्यक आहे. मग ह्यासाठी काय करायचंय आपण? तर 18 दिवसामध्ये कृष्ण आणि अर्जुन यांच्या जो विचारांचा प्रवाह होता, ह्यांच्यामध्ये जो संवाद झाला
आणि त्याद्वारे कृष्णांनी अर्जुनांना ज्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, तर ह्या विचारांच्या प्रवाहावर आपण लक्ष केंद्रित करायचं आणि त्याद्वारे आपल्याला श्रीमद भगवद्गीता यथारूप समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. आता आपण पुढे बघूया. आता जी पुढची क्लास. हरे कृष्ण माताजी. हा, मग आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी इस्कॉन बेंगळुरूच्या वतीनं स्वागत करते आहे. आज आपण एक एक पाऊल असं छोटं छोटं आपलं टाकत जाऊया आणि आपण भगवद्गीता यथारूप अभ्यासण्याचा आपला प्रवास सुरू करूया. आता जी आपण पुढची स्लाइड. हा, मग आता आपण अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी ती थोडीशी माहिती सांगते आपल्याला. तर व्यास मुनीचे होते, त्यांना आता आवाज येतोय माझा? माताजी मला तर व्यवस्थित आवाज येतोय. बाकीच्यांना येत नाहीये, तर सगळ्यांनी जरा मध्ये येऊया का? हा, हा. आता 1 मिनिट त्यांना लिव्ह होऊन परत जॉईन करायला सांग काय बघू. हा, ज्यांना आवाज येत नाही ना त्यांनी जरा लिव्ह फोन पुन्हा पुन्हा जॉईन करा. इंटरनेट इश्यू असू शकेल. तर बघूया, सगळ्यांनी प्रयत्न करूया. ठीक आहे. तर व्यास मुनी जे होते त्यांना 3 पुत्र होते. धृतराष्ट्र, पांडू महाराज, आणखी विदुर. तर धृतराष्ट्र अंध होते आणि पांडू हे लहान होते त्यांच्यापेक्षा वयाने. मग काय झालं की हस्तिनापूर राज्याचा कारभार होता, तो धृतराष्ट्रांना अंध होतं, जन्मतःच अंध होते, म्हणून पांडू राजाकडे सोपवला गेला. आणि मग काय झालं, पांडू महाराजांचा लवकर मृत्यू झाला. त्यामुळं काय झालं, त्यांची जी मुलं होती ती लहान होती. मग राज्याचा कारभार कोण कर असा प्रश्न निर्माण झाला. बाकी काय केलं की राज्याची जबाबदारी आहे आणि राज्य चालवण्याची सगळी जबाबदारी आणि राज्याची काळजी, तर ही पांडूंचे पुत्र आहेत ते लहान आहेत, ते मोठे होईपर्यंत सर्व जबाबदारी घेण्याचं काम धृतराष्ट्रांना देण्यात आलं आणि विदुरांच्या मदतीने करायचे, राज्य चालवायचे. मग काय झालं, धृतराष्ट्र हे अत्यंत स्वार्थी होते, अत्यंत त्यांना स्वार्थ होता, ते मोठे होते आणि त्या आहे पण असल्यामुळे त्यांना राज्यभार त्यांच्याकडे सोपवण्यात आलेला नव्हता. मग आता हे सगळं राज्य मलाच हवं आणि माझ्याच मुलांनाही मिळालं पाहिजे असा त्यांना स्वार्थी हेतू निर्माण झाला. आणि मग त्यामुळे काय केलं त्यांनी की ते राजा पांडूचे की जे पांडव आहेत हे जे मोठे झाले तेव्हा त्यांनी द्यायला नकार दिला आणि त्यामुळे काय झालं की त्यांच्यामध्ये युद्ध झाले. आणि मग युद्ध आहे हे झाल्यावर हे हस्तिनापूर राज्य आहे हे पांडवांना मिळालं. तर मग हे जे युद्ध आहे तर हे युद्धभूमीचं हे चित्र आहे. मग गीता हे महाकाव्य आहे, हा महाभारतातला पुस्तक आहे. म्हणजे तर ह्या सगळ्यांचं वर्णन महाभारत या पवित्र ग्रंथामध्ये केलेलं आहे. आणि मग त्यात शांती पर्वाचा भाग म्हणजे भगवद्गीता आहे. मग इथे आता आपण चित्रामध्ये बघतो आहोत की इथे 2 संघ आहेत 2 बाजूला. तर एका बाजूला कौरव ते किती होते, 101 होते आणि पांडव किती होते, 5 होते. मग कौरव आणि पांडव अशा 2 संघामध्ये हे युद्ध झालं. आणि मग हे किती दिवस झालं, तर युद्ध 15 दिवस झालं. आणि ह्याच्यामध्ये विजय कोणाचा झाला, कोणी सांगू शकेल का? माहितीये कोणाला विजय कोणाचा झाला? तर या युद्धामध्ये पांडवांचा विजय झाला, कारण त्यांची धर्माची बाजू होती, धर्माच्या बाजूनी ते लढले आणि त्यामुळे ते विजयी झाले. हा, बरोबर आहे, सई आणि सुचेत. तर अगदी बरोबर आहे. तर
विजयी झाले. मग आता आपण पुढे बघूया. हरे कृष्ण माताजी, पुढची स्लाइड बघूया. हा हा मग आता इथे या चित्रामध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुन दाखवले. मग आता श्रीकृष्णांना पार्थ सारथी असं म्हटलंय. मग का म्हटलंय ते आपण समजून घेऊया. श्रीकृष्णांचं पार्थ सारथी असं का नाव आहे? तर पार्थ म्हणजे अर्जुन, अर्जुनांचं नाव पार्थ आहे. तर आता अर्जुनांना पार्थ का म्हणत असत? तर अर्जुनांच्या ज्या माता आहेत, कुंती माता, तर त्यांचं नाव होतं पृथा. मग पृथा यांचा पुत्र म्हणजे त्यांचं नाव पार्थ, त्यांना पार्थ म्हणत असत. आणि म्हणून जे पार्थ आहेत त्यांच्या रथाचं सारथ्य कोणी केलं? कृष्णांनी केलं. त्यांच्या रथाचे चालक कोण होते? भगवान श्रीकृष्ण होते. म्हणून श्रीकृष्णांचं एक नाव काय आहे? पार्थ सारथी असं आहे. आता आपण पुढे बघूया. हा मग आता आपण श्रीमद भगवद्गीता यथारूप जे अभ्यासणार आहोत. त्यामध्ये किती श्लोक आहेत? तर 700 श्लोक आहेत. आपण सगळ्यांनी लिहून घेऊया. हा महत्वाच्या गोष्टी आपण नोट्स प्रिपेअर करूया. काही शंका आली तर आपण ती लिहून ठेवूया आणि मग आपलं शिकवून सगळा अभ्यास झाला की मग आपण ती शेवटी विचारूया. मग श्रीकृष्णांनी किती श्लोक सांगितले? तर 574 आहेत. आणि अर्जुनांचे किती श्लोक आहेत? तर 84 श्लोक आहेत. आणि संजयांनी किती श्लोकांच्या माध्यमातून प्रश्न विचारलेत किंवा संवाद केलाय? तर 41 श्लोकांच्या माध्यमातून. आणि धृतराष्ट्राच्या तोंडी किती श्लोक आहेत? तर 1 श्लोक आहे. असे मिळून किती श्लोक आहेत श्रीमद भगवद्गीतेचे? तर 700 श्लोक आहेत. आणि श्रीमद भगवद्गीता ह्याच्यामध्ये किती अध्याय आहेत? तर ते 18 अध्याय आहेत. आता आपण पुढे बघूया. हा मग आता पहिला अध्याय आहे त्याला आपण सुरुवात करूया. मग पहिल्या अध्यायाचं नाव काय आहे? अर्जुन विषाद योग. मग विषाद याचा अर्थ काय? दुःख होणं, व्यथित होणं किंवा विलाप करणं. म्हणजे काय? अर्जुन दुःखी झालाय. मग अर्जुनाला काय दुःख झालंय? अर्जुन कसला विलाप करतोय? कशामुळे तो व्यथित झालाय किंवा गोंधळून गेलाय? हे सगळं आपण या पहिल्या अध्यायात अभ्यासणार आहोत. मग पहिल्या अध्यायाची सुरुवात कशी आहे? तर कुरुक्षेत्र की जे युद्धभूमी आहे त्याचं नाव काय आहे? कुरुक्षेत्र. तर हे जे युद्धाचं स्थळ आहे, तर ह्या युद्धभूमीवर सैन्यांचं निरीक्षण अर्जुन करत आहे रथात बसून. आणि त्या रथाचे चालक कोण आहे? भगवान श्रीकृष्ण. मग ते युद्धभूमीवर सैन्यांचं निरीक्षण करतात. मग काय होतं? अर्जुन काय म्हणतात की मला सैन्याच्या मधोमध घेऊन चल. मग आता आपण ते पुढे बघूया. हा मग अर्जुन आहेत त्यांना श्रीकृष्ण सैन्यांच्या मधोमध घेऊन आले. त्यांचा जो रथ आहे तो सैन्यांच्या मधोमध घेऊन आले. मग मग काय झालं? तर अर्जुनाने त्यांचा जो रथ आहे तो सैन्याच्या मधोमध नेण्यास सांगितला. मग त्याने असं का सांगितलं असेल? ह्याचं कोणी उत्तर देऊ शकेल? तर जेव्हा अर्जुन सैन्यांचं निरीक्षण करत होते तेव्हा त्यांना उत्सुकता निर्माण झाली की युद्ध लढायला कोण कोण आलं आहे? माझे नातेवाईक, बंधू कोण कोण या युद्धभूमीवर जमले आहेत? हे युद्धभूमीच्या मध्यभागी बघून मला जाऊन मला बघता येईल. आणि त्यासाठी त्यांनी श्रीकृष्णांना विनंती केली की तुम्ही मला सैन्याच्या मधोमध घेऊन जा आणि मग तिथून मी सगळे कोण कोण जमले आहेत युद्ध करण्यासाठी या सगळ्यांना पाहू शकेल आणि त्यांचं निरीक्षण करेल. आणि मग जेव्हा त्यांनी सैन्याच्या मधोमध रथ नेला तेव्हा आपले बंधू, आपले जे पितामह आहेत, नंतर गुरु द्रोण आहेत, ह्या सगळ्यांना बघून अर्जुनाला अत्यंत वाईट वाटलं. त्याची अडचण झाली लढाई लढण्यास असं इथे आपण वाचतोय. म्हणजे काय की आपले नातेवाईक, आप्तेष्ट, आपले गुरु, तर ह्यांच्याशीच आपण युद्ध लढायचंय ह्या विचारांनी अर्जुनाच्या
घशाला कोरड पडली, त्याच्या हातापायांना कंप सुटला आणि मग खूप काय करावं त्याला कळेना आणि त्याला खूप भीती वाटली. कोणता निर्णय घेऊया आपण? मी युद्ध करू की नको? अशा संभ्रमावस्थेत म्हणजे नेमकं काय करायचं? अशा गोंधळलेल्या मनस्थितीत मग त्यांनी श्रीकृष्णांना आत्मसमर्पण केलं. म्हणजे काय ते श्रीकृष्णांना शरण गेले आणि म्हणाले, की "मला आता तुम्हीच सांगा, की मी नेमकं काय करू?" मग त्यावेळेला श्रीकृष्णांनी त्यांचं सगळं म्हणणं, त्यांच्या मनाची सगळी अवस्था ऐकून घेतली. मग एक जे उत्तम गुरु असतात, श्रीकृष्णांना जगद्गुरू असं म्हटलंय. तर ते काय करतात, आपल्या शिष्यांचं म्हणणं सगळं ऐकून घेतात आधी आणि मग त्यांचं शंका समाधान करतात. मग आता आपण पुढे बघूया, की मग कृष्णांनी कशा पद्धतीने त्यांना उपदेश केला, कशा पद्धतीने त्यांना मार्गदर्शन केलं आणि हे सगळं 45 मिनिटांमध्ये त्यांनी अर्जुनांना मार्गदर्शन केलं. मग हे आज आपण अभ्यासणार आहोत. आता आपण पुढे बघूया. हां. मग हे अभ्यासण्याआधी आपण एक गोष्ट समजून घेऊया. एकदा काय होतं, एक चिमणी असते. तर ती चिमणी काय करते, की समुद्रकिनारी अंडी घालते. मग समुद्रकिनारी अंडी घातल्यावर आता कोणीही विचार करेल तर ती लाटांमधून वाहून जातील ना. पण जी चिमणी असते तिला श्रीकृष्णांच्यावर पूर्ण विश्वास असतो. ती श्रीकृष्णांची भक्ती करत असते आणि तिला दृढ श्रद्धा आणि विश्वास असतो श्रीकृष्णांच्यावर. तर ती कसा विचार करते की श्रीकृष्ण माझ्या अंड्यांची काळजी घेतील. मग काय होतं, एक दिवस मोठ्या लाटा येतात आणि त्यातून तिची अंडी वाहून जातात. मग मग काय होतं, की चिमणी जी असते ती येऊन पाहते, तर तिची अंडी नाहीयेत समुद्रकिनारी. मग ती समुद्रदेवाकडे जाते आणि त्यांना म्हणते, की "माझी अंडी तुम्ही मला परत द्या." मग तिला काही अंडी परत मिळत नाहीत. ते नकार देतात. मग काय होतं, की चिमणीला खूप वाईट वाटतं. मग ती समुद्रदेवांना काय म्हणते, की "तुम्ही जर माझी अंडी मला परत नाही केली, तर तुमच्या समुद्रातलं सगळं पाणी मी रिकामं करून टाकेन." आणि मग ती काय करते, आपल्या विलाशा चोचीनी हळू-हळू थोडं-थोडं पाणी आणून बाहेर फेकून द्यायला सुरुवात करते. मग तेव्हा ती असं जेव्हा कृती करत असते, त्यावेळेला समोरून कोण येते, तर गरुडांना ती येताना पाहते. मग हे गरुड कोण आहे? तर भगवान श्रीकृष्ण जे विष्णू रूपातील आपल्या ब्रह्मांडाचे जे भगवान श्रीकृष्ण चे विस्तार रूप महाविष्णू आहेत. तर त्यांचं वाहन काय आहे? तर गरुड आहे. मग ते येतात. ते विचारतात चिमणीला. मग ती सांगते आपली व्यथा. नेमकं काय घडलं ते. म्हटल्यावर मग गरुड महाराज काय करतात, की ते समुद्राला दरडावून सांगतात, की "आता जर तू चिमणीची अंडी नाही दिली परत अ, तर मग मला तुला काहीतरी शिक्षाच करावी लागेल." अशा पद्धतीनं ते जेव्हा दरडावतात, त्यावेळेला समुद्रदेव ताबडतोब चिमणीची अंडी परत देतो. म्हणजेच काय, की जेव्हा आपण भगवान श्रीकृष्णावर पूर्ण विश्वास ठेवतो, पूर्ण श्रद्धा ठेवतो, तेव्हा आपल्या प्रत्येक गोष्टीची काळजी स्वतः भगवान श्रीकृष्ण घेत असतात. म्हणून आपण जेव्हा आपण भगवद्गीता अभ्यासणार आहोत, तर ती भगवद्गीता स्वतः भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला सांगितली आहे. तर मग आपण सुद्धा संपूर्ण विश्वास आणि दृढ श्रद्धा आपण भगवान श्रीकृष्णांच्यावर ठेवायची आणि मग आजपासून ती आपण अभ्यासायला सुरुवात करायची. मग आता आपण पुढे जाऊया. हां. मग आता आपण ह्या चित्रात बघतोय, की आपण आता वेगवेगळे शाळेत विषय अभ्यासतो. म्हणजे आपल्याला इतिहास असतो, भूगोल असतो, असे सगळे विषय असतात, हो की नाही? मग आपण जे आपले पुस्तकामध्ये लिहिलेलं असतं, ते सगळे आपले शिक्षक आपल्याला शिकवतात. म्हणजे पुस्तकात लिहिलंय त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो, हो की नाही? आणि आपले जे शिक्षक आहेत, ते जे शिकवतात त्याच्यावर पण आपण विश्वास ठेवतो. आणि त्यांनी जसं सांगितलंय तसा अभ्यास करतो. आणि तशा पद्धतीने परीक्षेची तयारी करतो. म्हणजे काय आपला शिक्षकांनी जे सांगितलंय त्याच्यावर सगळा विश्वास असतो आणि पुस्तकावर पण विश्वास असतो, हो की नाही? मग आपल्याला तर भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद भगवद्गीता सांगितली आहे. म्हणजे आपण विश्वास ठेवायला हवा की नाही? मग आपण काय करतो? आपल्याला माहितीच नव्हतं ना,
की भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगितली आहे, त्यांनी प्रत्यक्ष त्यांच्या श्रीमुखातून भगवद्गीता आली आहे. मग आता आपल्याला समजलंय, मग आपण संपूर्ण विश्वास ठेवायचा आणि त्यांनी जे जे सांगितलंय त्या पद्धतीनं आचरण कृती आपण करायची. मग असं का करायचं आपण? तर आता आपण समजून घेऊ हा, की समजा आपण मला समजा डॉक्टर व्हायचंय किंवा मला इंजिनियर व्हायचंय, तर आपण अशी नुसती पुस्तकं वाचली तर आपल्याला समजेल का? किंवा आता मला पोहायचंय म्हणजे मला पोहायला शिकायचंय, तर मग आपण असं पोहायचं पुस्तक वाचून आपल्याला ते येईल का पोहायला? बिलकुल नाही येणार ना. तर त्यासाठी काय करायला लागेल? तर आपल्याला अनुभव घ्यायला लागेल ना, पोहून बघावं लागेल कसं पोहायचं ते, हो की नाही? म्हणजे काय कृती करायला लागेल, हो की नाही? प्रायोगिक तत्वावर आपल्याला अभ्यासावं लागेल. म्हणजेच काय, आता इंजिनियर व्हायचंय, समजा मला सिव्हिल इंजिनियर व्हायचंय, तर सिव्हिल इंजिनियर होऊन मी काय करेन? घरं बांधेन, अपार्टमेंट बांधेन, वेगवेगळ्या इमारती बांधेन. मग ते कसं करतात हे मी अभ्यासलं पाहिजे ना प्रायोगिक तत्वावर, की मला डॉक्टर व्हायचंय. तर मग मी नुसतं पुस्तकातलं ज्ञान घेतलं घरातच बसून आणि पुस्तकं वाचली, तर मला मला पेशंटला तपासता येईल का? बिलकुल नाही येणार ना. मग त्यासाठी काय करायला लागेल आपल्याला? तर प्रायोगिक तत्वावर किंवा कृतीच्या स्तरावर आपल्याला ज्ञान ग्रहण करायला लागेल. मग असं ज्ञान कुठून मिळतं आपल्याला? तर श्रीमद भगवद्गीतेतून. आणि ते कशा पद्धतीच्या श्रीमद भगवद्गीतेतून मिळेल? तर जे गुरु शिष्य परंपरेतून आले. कारण का? तर ते गुरूंनी हे त्यांचं जे त्यांना मिळालेलं ज्ञान असतं, ते स्वतः आचरण करून अनुभवातून सिद्ध केलेलं असतं. आणि ते कसं आचरण केलेलं असतं? जसं आहे तसं, जसं मिळालंय तसं. मग ते तसं आचरण केल्यामुळे ते आपल्या शिष्यांना त्या पद्धतीने आचरण आणि त्या पद्धतीनं ज्ञान देऊन त्यांना ज्ञानसंपन्न करू शकतात. मग अशी भगवद्गीता जेव्हा आपण अभ्यासू, तेव्हा आपण पण आचरण करायला लागू आणि मग आपल्याला सुद्धा तो अनुभव येणार. आणि अशा पद्धतीनं मिळालेलं जे ज्ञान असतं त्याच्यातून आपण आनंद घेणार आणि भगवान श्रीकृष्णांपर्यंत पोहोचणार. मग ह्यासाठी काय करायचं? आपण आजपासून भगवद्गीता संपूर्ण श्रद्धेने, विश्वासाने आपण अभ्यासायला सुरुवात करायची. मग आता आपण पुढे हा. मग आपण पहिल्या अध्यायाचं नाव वाचलं की अर्जुन विषाद योग. मग अर्जुनाला हा विषाद का झाला आहे ते आपण आता अभ्यासूया. पुढची स्लाइड. हा. मग आता हा जो एकच देखावा आहे युद्धाचा. तर ह्याच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. म्हणजे अर्जुनाला काय वाटतंय, धृतराष्ट्रांना काय वाटतंय आणि दुर्योधनांना काय वाटतंय, युद्धभूमीवर वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, इथून आपण सुरुवात करायची. आता आपण पुढची स्लाइड बघूया. हा. मग त्याची ही स्लाइड असू दे. तर आता धृतराष्ट्र जे आहेत हे कसे दिसतात पहा. तर एकदम चिंतित आहेत, त्यांच्या मनात भीती आहे, शंका आहे. मग असं का वाटतंय त्यांना? तर धृतराष्ट्र जे आहे ते अत्यंत दुष्ट होते. त्यांना राज्याचा मोह होता. राज्य आहे ते आपलं असावं, आपल्या मालकीचं असावं असं त्यांना वाटत होतं. आणि मग इथं युद्धभूमीवर जे जमले आहेत कौरव आणि पांडव, त्यांच्यामध्ये नक्की युद्ध होईल ना? आणि आपलीच मुलं जिंकतील ना त्याच्यामध्ये, म्हणजे कौरव जिंकले जातील ना, असं त्यांच्या मनात काळजी आणि भीती आहे. कारण पांडव शक्तिशाली होते हे त्यांना माहिती होतं. मग त्यामुळे धृतराष्ट्रांच्या मनात असे विचार सुरू आहेत. मग इकडे अर्जुनांचं काय होतंय? तर ते गोंधळून गेलेत की आपले सगळे युद्धभूमीवर त्यांनी नातेवाईक बघितले, बंधू बघितले, गुरु बघितले, पितामह बघितले. मग मी नेमकं काय करू? मी युद्ध करू की नको? मी लढू की नको? अशा पद्धतीनं त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया निर्माण झाल्या, वेगवेगळे विचार येत गेले. मग दुर्योधन जे आहेत तर मग त्यांचा चेहरा कसा आहे? तर भयभीत झालेला आहे किंवा ते घाबरून गेलेले आहेत. तर कशामुळे? तर दुर्योधनाला माहिती होतं त्यांच्याकडे भरपूर मोठी सेना होती आणि 101 कौरव होते आणि पांडव 5च होते आणि त्यांच्याकडे सैन्य देखील कमी होतं. पण माहिती होतं की पांडव अत्यंत पराक्रमी आहेत आणि शक्तिशाली आहेत आणि त्यामुळं आपण नेमके या युद्धात जिंकू की नाही जिंकू असं त्यांच्या मनात भीती निर्माण झाली. मग अशा आपण ह्या प्रतिक्रिया अभ्यासल्या. मग आता आपण ते बघूया.
मग आता पहिला श्लोक आपण अभ्यासूया. माताजी वाचते. हा. हरे कृष्ण. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवा मामका पांडवाश्चैव किं कुर्वत संजय. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले? हा. मग धृतराष्ट्र जे आहेत त्या श्लोकाच्या माध्यमातून संजयला प्रश्न विचार की हे युद्धाची इच्छा बाळगणारे माझे पुत्र म्हणजे कोण? कौरव. आणि पांडूंचे पुत्र म्हणजे कोण? पांडव. ह्यांनी काय केलं असं त्यांना प्रश्न येतोय. मग ह्या श्लोकाच्या माध्यमातून आपण काय समजून घेऊया की धृतराष्ट्रांना काय इच्छा होती की हे राज्य मला हवंय, माझ्या पुत्रांना मिळालं पाहिजे. आणि असा त्यांचा विचार असल्यामुळं दुर्योधनाच्या मनात देखील त्यांनी तसेच विचार बिंबवले होते. आणि त्यामुळं काय होत की जेव्हा 5 राज्य किंवा थोडीशी भूमी पांडवांसाठी मागण्यासाठी श्रीकृष्ण जातात, त्यावेळेला दुर्योधन काय उत्तर देतात की सुईच्या अग्रावर किंवा टोकावर मावेल इतकीही मी देणार नाही. म्हणजे त्यांना बिलकुल राज्य पांडवांना द्यायचं नाहीये. आणि त्यांना ते राज्य आपल्याच मालकीचं असावं आणि आपणच राजा असावं किंवा आपलाच मुलगा राजा असावा असं धृतराष्ट्रांची इच्छा आहे. राष्ट्र म्हणजे काय? धृत म्हणजे धारण करणारा, जमिनीला धारण करणारा, म्हणजे ते अत्यंत स्वार्थी होते. आणि त्यांना मोह होता. आणि म्हणून त्यांनी हे जे राज्य आहे हे आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी असावं अशी त्यांची इच्छा होती. आणि मग त्यांनी काय केलं, त्या पद्धतीनं पांडवांची मुलं जेव्हा पांडुराजाची मुलं जेव्हा मोठी झाली तेव्हा त्यांना ते राज्य त्यांनी सोपवलं नाही. आणि म्हणून ते कसा फरक करतात की माझी मुलं आणि पांडुराजाची मुलं म्हणजे कोण? पांडव. तर हे युद्धासाठी जमलेत, मग ते युद्ध करतील ना असं त्यांच्या मनात काय करायचंय. तर त्यांना हे माहिती आहे की पांडव अत्यंत धर्माचरणी आहेत आणि अत्यंत शांतप्रिय आहेत. मग अजूनही ते तडजोड करतील का कोणती? आणि युद्ध त्यामुळं होणार नाही असं तर होणार नाही ना. म्हणजे काय की त्यांना हे युद्ध हे हवंच. आणि मग हे युद्ध होऊन या युद्धात आपल्या मुलांना विजय होऊन हे राज्य जे आहे हस्तिनापूरचं हे आपल्या मुलांना मिळावं आणि आपला त्याचा राजा व्हावा अशी त्यांची इच्छा असते. आणि ह्याची त्यांच्या मनात ही शंका येते की माझी मुलं आणि पांडुराजाची मुलं ह्यांतर युद्ध करण्याची इच्छा तर त्यांच्या मनात बाळगली. मग ते मग त्यांनी युद्धभूमीवर जमून नेमकं काय केलं, ते काय करत आहेत असं ते प्रश्न विचारतायत. आणि असा प्रश्न विचारताना त्यांच्या मनात काय आहे? भीती आहे, काळजी आहे की युद्ध होईल ना. म्हणजे काय वाटतंय तर त्यांना माहिती की पांडव हे अत्यंत धर्माचरणी आहेत. मग अशा पद्धती त्यांची मनाची अवस्था आपल्याला या श्लोकातून अभ्यास. आता आपण पुढे बघूया. हा. मग आता हे आपण समजून घेऊ की धृतराष्ट्रांची मनस्थिती कशी होती. तर आता आपण दूध बघतो. तर दुधामध्ये दिलं त्यांनी. मग दुधाला हे जे पाणी आहे ते आपण कधी वेगळं काढू शकणार नाही. मग त्याच्यात आपण लिंबू पिळलं तर काय होईल? दूध नासि हो की नाही. आणि ते एका बाजूला होईल आणि ते किंवा काका म्हणतो तो वेगळ्या बाजूला होईल. मग असं संपूर्ण तर तर त्यांचे छोट्या बंधूची मुलंच होती पांडव ते. आणि संपूर्ण एक अंग पण आपल्या स्वभावामुळे केलं आपली मुलं म्हणजे वेगळं केलं. पांडव ना वेगळं पावला वेगळं तसं. तर दोन्ही दूध आणि पाणी वेगळं होतं. तशा पद्धतीने ते कौरव पांडव केलं आपल्या स्वभावामुळे. आणि त्यामुळे त्यांना आपल्या
मुलांना राज्य द्यावं अशी त्याची इच्छा होती आणि त्यामुळं त्यांनी केला आपली मुलं आणि पांडुराजाची मुलं. खरं तर ते ज्येष्ठ बनते ते का होते आणि मग त्यांनी त्यांचं एकत्र कुटुंब झालं. इकडलं राजाच्या स्वार्थापोटी दिलं आणि पांडू यांच्याकडे केला. मी आपण घातलं. आता पुढे पुढे हरे कृष्ण. वाचू माताजी. हा संजय म्हणाला, हे राजन, पांडूच्या मुलांनी सैन्याची रणनीती पाहून राजा दुर्योधन आपल्या गुरुकडे गेला आणि हे शब्द बोलला. हे आचार्य, पांडुपुत्रांच्या विशाल सैन्य पहा. आपल्या कुशल ज्ञानी शिष्य द्रुपद पुत्राने इतक्या कुशलतेने आयोजित केले आहे. हा श्लोक या माध्यमातून आपण काय समजून घ्यायला तर जे संजय आहेत त्यांना जे संजय आहेत तेव्हा प्रश्न विचारला धृतराष्ट्रांनी माझी मुलं आणि त्यांची मुलं नेमकं काय केलं तेव्हा जयांनी काय उत्तर दिलं की जो दुर्योधन आहे म्हणजे धृतराष्ट्रांचा मुलगा त्यांनी जेव्हा पाहिली रणनीती सगळी म्हणजे सैन्य कशा पद्धतीने आखून तो घरला रणनीती पहा आणि आचार्य म्हणजे तर या चित्रात पहा तिथं द्रोणाचे दाखवलेले आहेत ते तर त्यांच्याकडे गेला आणि त्यांना तो म्हणाला की हे पहा पांडुपुत्रांचं हे विशाल सैन्य पहा आणि त्यांनी किती किती कुशल पद्धतीने म्हणजे किंवा कुशल ज्ञानी तो शिष्य आहे द्रुपद तर द्रुपद त्या अत्यंत कुशलतेने रचना केली असं म्हणाला मग असं म्हणतो तर तो द्रोणाने ना कुस्ती म्हणतो किंवा थोडं उपहास म्हणतो तर ह्याचं कारण आहे ते आपण समजू तर दुर्योधन जो असतो तो अत्यंत उत्तम राजकारणी पण आहे त्याला माहितीये की जे द्रोणाचार्य आहेत त्यांचा द्रुपद पुत्र धृष्टद्युम्न हा शिष्य होता उत्तम शिष्य होता आणि द्रोणाचार्यांचा अर्जुन देखील उत्तम शिष्य होता मग इतकं कुशल अशा पद्धतीने सैन्याची रचना त्यांनी केली हे पाहून द्रोणाचार्य त्यांचे गुरु होते आणि अर्जुन आणि द्रुपद पुत्रांचे मग त्यांचे ते आवडते शिष्य देखील होते अर्जुन हे द्रोणाचार्यांचे आवडते शिष्य देखील होते आणि मग अर्जुन हे त्यांचे आवडते शिष्य असल्यामुळे किंवा द्रुपद पुत्र हे देखील उत्तम कुशल असे त्यांचे शिष्य असल्यामुळं द्रोणाचार्य पक्षपात तर नाही करतील ना मग ही खबरदारी घेण्यासाठी तो अत्यंत हुशार होता दुर्योधन आणि मग त्यांना असं उपहासात्मक द्रोणाचार्यांना उद्गार काढले की पहा तुमच्या शिष्याने तुमच्या कुशल अशा शिष्याने पहा कशा पद्धतीने सैन्याची रचना केली अशा पद्धतीने त्यांनी उपहासात्मक असं द्रोणाचार्यांकडे वक्तव्य केलं आता आपण पुढे बघूया आता जे वाचले हरे कृष्ण. सघोष धृतराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नभस्यो पृथ्वीं च एव तुमुलम् अभ्युन्नादय. हा विविध प्रकारचा शंख निनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश व पृथ्वी दुमदुमून गेली आणि धृतराष्ट्र पुत्रांची हृदये विदीर्ण झाली. हा मग काय झालं की युद्धाची जी सुरुवात असते ती शंखनादाने होते मग श्रीकृष्णांनी आपला
शंख आपला शंख आहे तो फुंकला, शंखाचा केला आणि अर्जुनाने त्यांचा. मग अशा पद्धतीनं पांडवांच्या पक्षातील जे शंख होते प्रत्येक योद्ध्याने ते आपले फुंकले. त्यामुळे काय केलं, आकाश त्या आवाजाने संपूर्ण असं रुंदून गेलं. म्हणजे काय, आकाशात तोच आवाज सगळीकडे तो ध्वनी पसरला आणि त्यामुळे काय झालं, धृतराष्ट्रपुत्र म्हणजे कौरवांची हृदय विदीर्ण झाली. म्हणजे आपण बघतो ना की आपली परीक्षा असेल तर आपली पेपर सुरू होण्याआधी जी बेल वाजते ना, घंटा होते, मग आपल्या पण हृदयात कसं विचलित झाल्यासारखं होतं. आपल्याला नेमकं काय येईल, आपण लिहू की नाही, असं आपल्या मनात सुरू असतं, आपण अभ्यास केलेला तरी. आणि मग जेव्हा घंटा वाजते किंवा बेल वाजते त्यावेळेला कसं होतं, आपलं हृदय विचलित होतं ना त्या आवाजाने. तर तसं त्यांचं झालं. धृतराष्ट्रपुत्र जे होते म्हणजे जे कौरव होते ना, त्यांची हृदय झाली, विचलित झाली. मग त्याच्यावर पण की श्रीकृष्ण हे भगवान कृष्ण स्वतः हे बंधू होते, पांडवांच्या लक्षात होते. आणि हे जे कव आहेत त्यांच्याकडे श्रीकृष्णही नव्हते आणि कोणती अशी जमेची बाजू नव्हती. मग जिथे भगवान स्वतः आहेत आणि जे मोठे मोठे योद्धे आहेत तेथे नेहमी कसं, जिथे भगवंत आहेत तिथं त्यांच्या शिष्यांना किंवा त्यांच्या शुद्ध भक्तांना कोणतीही भीती नसते. पण जिथे भगवंत नाही तिथे काय असते, भीती, आणि ते लोक भयभीत पण होतात. मग हे यातून आपण समजून घ्यायचं. आणि मग त्यामुळे काय झालं, त्या नादानी, त्या पवित्र अशा नादानी की ज्यामुळं शत्रूचं मनोधैर्य खचतं आणि ते घाबरून जातात, यासाठी खनाद करतात युद्धाच्या आधी, अशी पद्धत आहे त्या युद्धामध्ये. तर त्यामुळे त्यांची हृदय विचलित झाली, आपण जिंकू की नाही असं त्यांच्या मनामध्ये साशंकता, भीती, काळजी निर्माण झाली. मग आता आपण पुढे बघूया. हा, मग आता अर्जुन आहे. तर अर्जुनाच्या आपण मग अशी बघितलं गोंधळलेली मनस्थिती होती. तर त्याच्या विलापाची, म्हणजे विलाप म्हणजे काय, गोंधळलेली मनस्थिती किंवा दुःख. तर दुःखाची कारणं कोणती आहेत ती आपण अभ्यासूया. मग ती कारणं कोणती होती, तर सगळ्यात पहिलं कारण काय होतं की अर्जुनानं जेव्हा पाहिलं तर कृष्णाने त्यांचा रथ मधोमध नेला रणांगणावर, आणि मग त्यावेळेला त्यांना काय दिसलं की समोर आपले पितामह आहेत, आपले बंधू आहेत लढण्यासाठी, आपले गुरु द्रोण आहेत. मग जेव्हा त्यांनी पाहिलं की आपले सगळे बंधू आहेत लढण्यासाठी, आणि मग त्यांच्याशी मी लढायचंय, मग मी ज्यांच्यासोबत मी लहानपणापासून वाढलो, लहानाचा मोठा झालो, मग त्यांच्यासोबत मी लढायचंय. मग हा विचार जेव्हा त्याच्या मनात आला तेव्हा त्याला खूप दुःख वाटलं, खूप सहानुभूती वाटली, खूप दया, खूप करुणा वाटली. मग नंतर दुसरं कारण काय होतं की मग त्याच्या मनात विचार आला, हे सगळे माझ्या कुटुंबातील, माझे पितामह आहेत, माझे बंधू आहेत, काका आहेत, ते सगळे, ह्यांना जर मी मारलं, माझं जर कुटुंबच नष्ट झालं, तर मग मला मी जर ह्या युद्धात विजयी झालो, तर मग मी हा आनंद कोणासोबत साजरा करू. आपण आपल्या घरी कार्यक्रम असतील, दिवाळी असेल, गणपती असेल, आपण सगळे कार्यक्रम आपले नातेवाईक, मित्रमैत्रिणी बोलवून साजरे करतो, हो की नाही. मग आता माझं जर कुटुंबच सगळं नष्ट झालं, तर मग मी कोणासोबत हा आनंद साजरा करायचा. मग अशा छोट्याशा एवढ्या राज्यासाठी मी इतक्या सगळ्या माझ्या नातेवाईकांना मारून मला कसला आनंद वाटणार आहे, असं अर्जुनाला वाटतंय. मग नंतर त्याला काय वाटतंय अर्जुनाला, की त्यांचे समोर जे गुरु होते द्रोणाचार्य, तर त्यांना त्यांनी पाहिलं. मग आपल्या गुरूंची जर आपण हत्या केली तर गुरु हत्येचं पाप होईल ना, गुरूंशी आपण लढलो आणि त्यांना युद्धात आपल्याला मारावं लागलं, तर ते मोठं पाप होईल, असं अर्जुनांना वाटतंय. आणि मग आपले हे जे नातेवाईक आहेत, तर हे सगळे जे नातबंधू आहेत किंवा आपले वेगवेगळे नाते, ह्यांना जर आपण युद्धामध्ये मारलं तर काय होईल, म्हणजे घरातले किंवा कुटुंबातले पुरुष नष्ट होतील, हो की नाही. आणि मग युद्धामध्ये घरातल्या स्त्रिया, मुलं किंवा वृद्ध नाही जात. म्हणजे काय, आपल्या परिवाराच्या परंपरा नष्ट होतील किंवा कुटुंबाच्या, जर सगळे पुरुष मारले गेले तर. मग आता मी नेमकं काय करू, असमंजस म्हणजे काय, गोंधळलेली मनस्थिती. मग मी लढू, म्हणजे मी युद्ध करू की युद्ध नको करू, की नको लढू, नेमकं मी काय करू, असा अर्जुनाला प्रश्न पडला. मग अशा गोंधळलेल्या मनस्थितीत ते होते. मग ही 5 अर्जुनांच्या विलापाची किंवा दुःखाची कारणं आहेत. आता आपण पुढे बघूया.
स्वतःची पुढची. हा, मग आता आपण बघूया की करुणा किंवा दया म्हणजे काय. तर आपण पहा, रस्त्याने जात असताना आपण एखादा भिकारी पाहतो, मग आपण काय करतो, त्याला पैसे देतो, त्याला अन्न देतो, त्याला कपडे देतो. म्हणजे काय, त्याच्याकडे जे नाही ते आपण त्याला देतो ना. मग कशामुळे देतो, तर आपल्याला त्याच्याशी दया, करुणा म्हणजे वाटते म्हणून देतो, हो की नाही. मग आपल्याला जी सहानुभूती वाटते त्या व्यक्तीविषयी आणि तर त्याला म्हणायचं करुणा किंवा दया. मग आता आपण पुढे बघूया. मग त्याची पुढची स्लाइड. हा, मग आता आपण पहा, दुसरं कारण की आता आपला जर वाढदिवस आहे, माझा किंवा आपल्या कोणाचा, तर आपण कोणाला बोलवतो, आपले सगळे नातेवाईक किंवा मित्रमैत्रिणी, हो की नाही, त्यांना सगळ्यांना बोलवतो आणि त्यांच्यासोबत साजरा करतो. मग आपले जर नातेवाईकच सगळे मारले गेले युद्धात, तर मग आपण कोणासोबत विजयाचा आनंद साजरा करणार, हो की नाही. मग असं अर्जुनाला वाटतंय. मग आपला पण आनंद आपल्या नातेवाईकात आणि मित्रमैत्रिणी यांच्यात असतो, हो की नाही. तर अर्जुनांना पण वाटतंय. मग आपण पुढे बघूया. मग आता आपण या चित्रात पाहतोय की हा मुलगा काय करतोय, चोरी करतोय, वडिलांच्या खिशातून पैसे चोरून खाऊसाठी, चॉकलेटसाठी घेतोय किंवा अं, हा मुलगा चोरी करताना दिसतोय. मग आता आपण सगळी छान मुलं मुली आहोत, हो की नाही. मग आपण बिलकुल चोरी करत नाही किंवा आपल्याला सगळ्या चांगल्या सवयी लावल्यात आपल्या पालकांनी, चांगले संस्कार आपल्यावर केलेले असतात. मग चोरी हे पाप आहे, आपल्याला शिकवलंय. आपल्या धर्मशास्त्रानुसार चोरी हे पाप आहे असं आपण अभ्यासत आलो. मग आपण जी कुठली गोष्ट आपल्याला हवी आहे ती आपण मागून घेतो, हो ना. मग आपण अशी प्रत्येक गोष्ट मागून घेतो आणि आपण चोरी बिलकुल करत नाही, कारण चोरी हे पाप आहे. मग असं छोट्याशा चॉकलेटसाठी जर आपण अं, न सांगता, आई बाबांना न विचारता त्यांच्या पर्समधील, आईच्या किंवा वडिलांच्या पॅन्ट मधील, पॅन्ट खिशातील आपण असे पैसे घेतले, तर ती चोरी होते. मग आपण ती करत नाही, कारण ते पाप आहे. मग जर गुरूंना मारलं किंवा गुरूंची हत्या केली, तर ते केवढं मोठं पाप होईल असं अर्जुनाला वाटतंय. आणि म्हणून तो असं गोंधळून गेलाय की मग मी नेमकं काय करू. असं जर गुरु हत्येचं पाप माझ्या हातून घडलं तर. आता आपण पुढे बघूया. हां. आता ह्या चित्रामध्ये फॅमिली ट्री दाखवलंय. म्हणजे काय, की ह्याच्या खालच्या फांद्या ज्या आहेत त्या आपण मुलं-मुली आहोत. मग मध्ये कोण आहेत, आपले आई-वडील आहेत आणि वरती कोण आहेत, आजी-आजोबा आहेत. म्हणजेच काय, की आपल्या पारिवारिक परंपरा ह्याच्यामध्ये दाखवली. मग आता युद्धभूमीवर काय होतं, की घरातले वृद्ध लोक किंवा स्त्रिया किंवा लहान मुलं आहेत, युद्धासाठी जात नाहीत. युद्धासाठी कोण गेलं होतं, तर घरातले कर्ते पुरुष, लढवय्ये पुरुष असतात, ते गेले होते. मग ते जर युद्धात मारले गेले आणि तेच जर नष्ट झाले, तर मग काय होईल, त्यांची जी मुलं आहेत, त्यांच्या स्त्रिया आहेत किंवा घरात हे सगळे सगळे नाश होतील आणि ह्या ज्या परिवाराच्या परंपरा ह्या नष्ट होतील. आणि म्हणून अर्जुनाला काय वाटतं, की ह्या पारिवारिक परंपरा नष्ट होतील आणि मग त्यामुळं काय होईल, की त्यामुळं पारिवारिक परंपराच जर नष्ट झाल्या, तर मग म्हणजे हा परिवारच नष्ट झाले किंवा परिवाराच्या परंपराच नष्ट झाले, तर एवढ्याशा छोट्या राज्यासाठी मी इथं सगळं नुकसान म्हणजे कशासाठी मी सोसू? म्हणजे ह्यासाठी मग मी युद्ध करायला हवंय की नको करायला हवंय? असं त्याची मनस्थिती गोंधळलेली होऊन जाते. आता आपण पुढे बघूया. हां. मग असमंजस म्हणजे काय? की मी नेमकं काय करू? म्हणजे युद्ध करू, सगळ्यांशी लढू, की मी नको लढू, की युद्ध करू नको? म्हणजे काय नेमकं योग्य आहे? काय बरोबर आहे? आपलं असं होतं की नाही, की मी अभ्यास करू आत्ता, की मैदानावर खेळायला जाऊ, की मग मी एखादा मूव्ही बघू? असं आपण गोंधळून जातो ना एखाद्या वेळी. मग तसंच जीवनाची अवस्था होईल, की युद्ध करू की नको करू? मग नेमकं मी योग्य काय करायला पाहिजे? अर्जुन हे क्षत्रिय होते. मग क्षत्रिय म्हणून मी नेमकं योग्य काय करायला पाहिजे? असं त्यांना वाटतंय. आता आपण पुढे बघू.
मग आता हे जे युद्ध झालं ह्याच्यामध्ये अर्जुन विजयी झाले. मग अर्जुन विजयी होण्याची 9 कारणं होती. मग ती आपण अभ्यासूया. मग सगळ्यात पहिलं कारण काय होतं, तर धर्मक्षेत्र हे म्हणजे ते कुरुक्षेत्र या नावाने युद्धभूमी तिचं नाव आहे आणि तिला कुरुक्षेत्र असं म्हणतात. तर ते अत्यंत धर्मक्षेत्र का म्हटलं त्याला, तर ते अत्यंत पवित्र असं धर्मक्षेत्र होतं. म्हणजे अत्यंत पवित्र अशा देवदेवतांनी तिथं अनेक वेळा तप केलं होतं, ऋषीमुनींनी तप केलं होतं आणि अत्यंत ती पवित्र अशी धर्मभूमी होती. आणि त्या धर्मभूमीचं वैशिष्ट्य काय होतं, की जी धर्माची बाजू असेल त्यांचा तिथे विजय होत असे. मग असं धर्मक्षेत्र की ज्याचं नाव कुरुक्षेत्र असं आहे ते निवडलं होतं युद्धासाठी, युद्धभूमी म्हणून. मग हे पहिलं कारण होतं. मग दुसरं कारण काय होतं, की श्रीकृष्ण स्वतः, की ज्यांना ऋषिकेश म्हटलंय. ऋषिकेश म्हणजे काय, इंद्रियांचे स्वामी. आता इथं ऋषिकेश का म्हटलंय, तर इंद्रियांचे स्वामी हा असा ऋषिकेश या शब्दाचा अर्थ होतो. म्हणजेच काय, की जे श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण आहेत ते आपल्या सगळ्यांच्या इंद्रियांचे स्वामी आहेत. आपल्या मन, बुद्धी आणि आपलं सगळी इंद्रिय ह्यांचे स्वामी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण तिथं उपस्थित होते. म्हणजे विजयश्री अर्जुनासाठी निश्चितच होती. मग तिसरं कारण काय आहे, की अर्जुनाचा रथ होता तो त्यांना अग्निदेवांनी दिलेला होता. आणि चौथं कारण काय, की त्यांच्या रथावर जे ध्वज होता तो कपिध्वज होता. म्हणजे काय, की प्रत्यक्ष हनुमंत तिथे उपस्थित होते. तर त्रेतायुगामध्ये भगवान श्रीरामांसोबत रावणाशी युद्ध लढण्यासाठी त्यांनी मदत केली हनुमंतांनी. तसं जेव्हा भगवंतांनी कृष्ण रूपात पुन्हा पृथ्वीवर अवतार घेतला त्यावेळेला अर्जुनाला देखील त्यांनी मी मदत करेन असं वरदान दिलं होतं. आणि मग त्यामुळे ते कपिध्वजामध्ये स्वतः उपस्थित होते त्यांच्या भगवान श्रीरामांच्या उपस्थितीत. म्हणजे कोण, की भगवान श्रीकृष्ण जे पुढचा अवतार आहे. तर आपल्या भगवंतांच्या सोबत स्वतः त्यांचे सेवक म्हणून, दास्य म्हणून हनुमंत स्वतः उपस्थित होते. मग याचे पुढचं कारण काय, की अर्जुनाचं जे धनुष्य होतं ते त्याचं नाव गांडीव असं आहे. तर त्यांना ते वरुण देवांनी दिलेलं होतं. मग अजून कोणतं कारण आहे, तर जे शंखनाद होतात, तर अर्जुनांकडे देवदत्त हा शंख असतो आणि कृष्णांकडे पांचजन्य शंख असतो. तर ह्यांचे जे पवित्र शंखनाद आहेत त्याच्यामुळं धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण होतात. तर ते पवित्र असे शंख आणि त्यांचा नाद हे पुढचं कारण आहे. तर अजून कोणतं कारण आहे, तर तो दिवस मोक्षदा एकादशीचा होता. की एकादशी हा पवित्र दिवस मानलाय. त्या दिवशी विष्णू स्वरूपातील, महाविष्णू स्वरूपातील जे भगवान श्रीकृष्णांचे विस्तार आहेत, महाविष्णू आपल्या ब्रह्मांडासाठी, तर ते स्वतः पृथ्वीवर अवतरित होतात. असं एकादशी म्हणजे मी स्वतःच आहे असं महाविष्णूंनी सांगितलंय. तर तो असा पवित्र असा मोक्षदा एकादशीचा दिवस होता. आणि मग त्याच्या पुढचं कारण काय आहे, तर भाग्यलक्ष्मी अर्जुनांसोबत होती. म्हणजेच काय, जेव्हा जेव्हा विष्णू येतात तेव्हा तेव्हा त्यांच्या पायाशी आपण विष्णूंच्या पायाशी पहा चित्र पाहतो, की माता लक्ष्मी त्यांची सेवा देत असतात. तर जेव्हा जेव्हा श्रीकृष्ण असतात तेव्हा माता लक्ष्मी किंवा भाग्यलक्ष्मी यांचा त्यांना आशीर्वाद असतो. आणि त्यक्त जीविता म्हणजे काय, की असे अनेक लढवय्ये योद्धे की जे प्राणांची पराकाष्ठा करून किंवा आपल्या प्राण अर्पण करून लढू शकतील असे अर्जुनांसोबत होते. त्यक्त जीविता म्हणजे काय, प्राणा प्रसंगी प्राणांचं बलिदान देऊन प्राणापणाने लढणारे असे योद्धे, महान लढवय्ये योद्धे ज्यांनी अनेक युद्ध जिंकली होती असे योद्धे अर्जुनांसोबत होते. व ही अर्जुनांच्या विजयाची किंवा ते विजयी होण्याची प्रमुख अशी 9 कारणं होती. आता आपण पुढे बघूया. आता त्याची पुढची slide. आता त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा, मग आता भगवद्गीतेमध्ये आपण प्रामुख्याने 5 विषय अभ्यासणार आहोत. तर पहिला विषय काय आहे,
की ईश्वर किंवा परमेश्वर म्हणजेच सर्वोच्च देव किंवा आपण म्हणू की सुप्रीम गॉड. मग हे कोण आहे? तर भगवान श्रीकृष्ण आहे. मग त्यांना ब्राह्मण असं म्हटलं जातं किंवा सर्वोच्च नियंत्रक असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे कोण आहे? तर श्रीकृष्ण आहे. मग आपण कोण आहोत? तर जीव. जीव म्हणजे काय? जीवित इकाई किंवा जीवात्मा आपण म्हणतात. म्हणजेच काय? की आपण जे सर्वोच्च नियंत्रक असे भगवान श्रीकृष्ण आहेत. हां, त्यांचे आपण विभिन्न अंश किंवा अंशात्मक भाग आहोत. म्हणजेच काय? की आपण उदाहरण घेऊ, की एखादा समुद्र आहे आणि समुद्रातला एक थेंब पाणी. तर अख्खा समुद्र म्हणजे काय आहे? तर भगवान श्रीकृष्ण आहेत असं आपण समजू. आपण आहोत म्हणजेच आपण जीवात्मा आहोत. म्हणजे आपण त्यांचे अंशात भाग वा सर्वोच्च श्रीकृष्ण आहेत. त्यांचा आपण छोटासा अंश आहोत. मग आता प्रकृती म्हणजे काय? तर भौतिक प्रकृती म्हणजे आपल्या अवतीभोवती जी वनस्पती, प्राणी, पक्षी, ही सजीव, निर्जीव ही सगळी सृष्टी दिसते. हे सगळं कोणी निर्माण केलंय? भगवान श्रीकृष्णाने निर्माण केलं. ह्याला म्हणायचं भौतिक प्रकृती किंवा प्रकृती असं म्हणतात. आणि मग काळ हे आहे भगवान श्रीकृष्णांचंच एक रूप आहे. तर काळ हे सुद्धा भगवान श्रीकृष्णांचंच रूप आहे आणि त्याला कालदेव पण म्हणतो किंवा वेळेचं पालक असं म्हटलेलं आहे. तर ह्या काळानुसार आपण काय करत असतो जीव म्हणून किंवा जीवात्मा म्हणून? तर कर्म किंवा कृती किंवा कार्य किंवा हिंदीमध्ये गतिविधी म्हणजे आपण कृती करत असतो वेगवेगळ्या किंवा कर्म करत असतो. मग भगवद्गीतेमध्ये 5 अध्याय सांगितलेले आहेत. मग आपण ते कसं करायचं आणि कशा पद्धतीने करायचं हे सगळं आपण अभ्यासणार. आता आपण पुढे बघूया. हां. मग आजच्या आपल्या भगवद्गीतेतून आपण काय काय शिकलो? म्हणजे भगवद्गीता हे अ, संपूर्ण वेद, उपनिषद यांचं सार असं म्हटलेलं आहे. आणि मग ह्याच्यातून आपण काय संदेश घेतला? तर भगवद्गीता हे आपल्या जीवनाचं पुस्तक आहे. आणखी काय शिकलो आपण? तर भगवद्गीतेचे 5 विषय की आता अभ्यासले की श्रीकृष्ण हे सर्वोच्च नियंत्रक आहेत, की ज्यांना परमेश्वर, ईश्वर, आपण ब्राह्मण असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर मग दुसरं काय आहे, की आपण जीवात्मा आहोत. म्हणजे आपण त्यांचे अंशात्मक भाग आहोत. तिसरं काय, की आपण भौतिक प्रकृतीमध्ये आहोत, जीवात्मा म्हणून. आणि चौथं काय अभ्यासलं, की काळ या वेळेच्या पालकानुसार, काळानुसार आपण काय करत आहोत? 5वं काय अभ्यासलं? कर्म किंवा कृती करत आहोत. मग आता अर्जुनाच्या विलापाची आपण कारणं अभ्यासली. ती कोणती होती 5? तर अर्जुनाला दया किंवा करुणा वाटली. त्यानंतर काय वाटलं, की माझ्याच बंधूंसोबत मी लहानाचं मोठं झालो. मग त्यांना कसं काय मी मारू शकतो? मग हे सहानुभूती त्यांना वाटली किंवा त्यांच्याविषयी दया वाटली, त्यांच्याविषयी कळवळा वाटला किंवा करुणा वाटली. मग दुसरं कारण काय होतं? माझ्याच नातेवाईकांना, कुटुंबाला जर मी मारलं, तर मी कोणासोबत आनंद किंवा विजय साजरा करू? म्हणजे मला त्यात काही आनंद वाटणार नाही, म्हणजे आनंद नाही. तिसरं काय कारण होतं, की हे फार मोठं पाप होईल जर मी की कौटुंबिक परंपरा आहेत त्या नष्ट होतील. आणि 5वं कारण काय होतं, की मग अशा पद्धतीनं असमंजस म्हणजे माझी अवस्था गोंधळलेली आहे. आता मी काय करू? आता तुम्हीच सांगा असं म्हणून ते श्रीकृष्णांना संपूर्ण शरण जातात, आत्मसमर्पण करतात आणि मग श्रीकृष्णांना विनंती करतात, की तुम्हीच मला माझ्यासाठी क्षत्रिय म्हणून मी काय करणं योग्य आहे हे आपण मला सांगा. मी आपल्याला पूर्ण शरण आलो आहे आणि आता आपणच मला मार्गदर्शन करा, अशी त्यांना ते प्रार्थना करतात. मग अर्जुनाच्या विजयाची कोणती 9 कारणं होती? तर धर्मक्षेत्र या किंवा त्याला कुरुक्षेत्र म्हटलंय. त्या पवित्र भूमीवर ते युद्ध लढलं जात होतं. त्यानंतर काय होतं, की अर्जुनाचा जो रथ होता तो त्यांना अग्निदेवांनी दिलेला होता. त्यानंतर काय होतं तिसरं कारण स्वतः भगवान श्रीकृष्ण जे सर्वोच्च परमेश्वर, आपण सर्वोच्च नियंत्रक म्हणतो आपण त्यांना, सुप्रीम गॉड, ते स्वतः स्वतः त्यांना ऋषिकेश असं म्हटलंय, आपल्या इंद्रियांचे स्वामी आपण म्हटलंय. तर ते तिथं उपस्थित होते. तिसरं कारण काय होतं, की अर्जुनाच्या रथावर कपिध्वज म्हणजे प्रत्यक्ष हनुमंत उपस्थित होते. चौथं कारण काय होतं, अर्जुनांना जे वरुण देवानं गांडीव नावाचं धनुष्य बाण दिलेलं होतं.
मग 5वं कारण काय होतं की शंखनाद, पवित्र अशा शंखांचा जो नाद होता, त्यामुळं धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण झाली. त्यानंतर पुढचं कारण काय होतं की तो मोक्षदा एकादशीचा दिवस होता. आणि त्याच्या पुढे काय कारण होतं, तर भाग्यलक्ष्मी श्रीकृष्णांसोबत जिथे जिथे जाईल तिथे तिथे भाग्यलक्ष्मीचा वास असतो, त्यांचा आशीर्वाद मिळालेला होता. त्यानंतर काय होतं की त्यक्तजीविता म्हणजे प्राणपणाने लढणारे किंवा अत्यंत महान असे योद्धे की जे विवाहाची पर्वा न करता लढतील अशा पद्धतीचे योद्धे अर्जुनांकडे होते आणि त्यामुळे अर्जुन विजयी झाले. मग अशा पद्धतीने आपण आज अभ्यासलं की भगवद्गीतेचे 5 विषय कोणते होते, अर्जुनाच्या विलापाची 5 कारणं कोणती होती आणि अर्जुनाच्या विजयाची 9 कारणं कोणती होती. आपण पुढे बघू. हा. मग अशा प्रकारे आज आपण सुरुवातीचा काही भाग आपण अभ्यासला. मग ह्याच्यातला पहिला श्लोक अत्यंत महत्वाचा आहे. मग आपण उद्याला हा श्लोक पाठ करून यायचा प्रयत्न करूया. हा आपल्यासाठी होमवर्क आहे ना सगळ्यांना. आणि आपल्याला काही शंका असतील तर आपण तर विचारूया. हरे कृष्ण माताजी, मला आवाज नाही येते ऐकू. हरे कृष्ण. हरे कृष्ण थांबा, ते स्वरा महाडिक मेसेज होता, हँडरेस होता सर. हा हा. माताजी तुमचा आवाज क्लिअर येत नाहीये. रेंज मध्ये येते थोडस, मला ऐकू नाही येते.